किती लोकांना तुम्ही राजस्थान दाखवलं? 6 महिन्यात तुम्ही असा पकडा, मी 900,000 तर आम्ही पर्यटकांना नेतो. उदयपूरमध्ये असं विशेष काय आहे तिथे? विचार करा, 10 किलोमीटर वरून तुम्हाला एक बाग भिजवायची आहे. तुम्हाला ते पाणीकडे खेचायचं आहे आणि ते पाणी खेचताना तुम्हाला एकही मोटरची तुम्हाला गरज नाही. काय म्हणतात? ऑटोमॅटिक. फतेहसागर लेकमध्ये तुमचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला होडी घ्यावी लागते. आणि विचार करा की तशा रोमॅन्टिक लोकेशनला आपण आपल्या फॅमिलीसोबत जातोय किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जातोय, आपण आपल्या पार्टनरसोबत जातोय. किती आनंद आपण आपल्या जवळच्या माणसांना देऊ शकतो. सोनेरी सिटी म्हणजे काय, सोनं आहे का तिथं सगळं? राजस्थानमधलं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी बेस्ट लोकेशन कोणतं? सो तुम्हाला फोटोग्राफी तिकडे तुम्हाला काहीतरी वेगळं दिसणार. की शीशमध्ये ते पूर्ण काचेचं आहे. तो जो सफर तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनर सोबत जाणार सर, इतकं सुंदर आणि इतकं रोमॅन्टिक वाटतं. आजच्या घडलं सर कसं आहे, फक्त एका टेबलवर जाऊन आपण जेवण करणं, कॅन्डल डिनर करणं नाही. लेट्स डू अ डेझर्ट डिनर. लाख बँगल्स एक खूप चांगला प्रकार आहे. तिथं खाद्य संस्कृती काय आहे? बघायच्या गोष्टी आहेत, पण वेगळं काय महाराष्ट्रापेक्षा वेगळं काय खायला मिळतं? एवढा मोठा रोटी असतो, बाजरीची रोटी असते आणि आपण तर चुलीवर किंवा गॅसवरती बनवतो. सर ते आहारावरती बनवतात. की हॉटेलच्या ह्याच्यात नाच गाणे होतात, नेमकं काय प्रकार आहे तो? कूद पडो मेले में, सायकल पंक्चर कर डालो. किती असते रात्री? आणि तेव्हा तुम्ही त्या बाल्कनीमध्ये येणार, तुमच्यासाठी मस्तपैकी काहीतरी तुमच्यासाठी रिफ्रेशमेंट ड्रिंक आपण ठेवलेली आहे, कॉफी ठेवलेली आहे. रात्रीचे 12 वाजले, तुम्ही हुडहुडू करताय आणि तुम्ही आणि तुमचा पार्टनर त्या निळ्या, त्या एकदम काळ्या भाळ्या खाली पूर्ण चांदण आहे, तुम्ही कॉफी पिताय. फुल रोमॅन्टिक. डोळे बंद करून सर तुम्ही असं हे करू Imagine. घ्या ना, तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे कोणत्या स्त्रीला गोष्ट आवडणार नाही. बाया त्यांच्या हस्बंडला मारतात होळीच्या दिवशी. मारतात हा. का बरं? कचोरी तुम्ही केवढी मोठी खाता? साधारण अशी कुठली कचोरी फेमस महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये आम्ही तर कचोरी द्या एवढंच म्हणतो. शेगावची कचोरी आपण बोलतो. बरोबर. जेव्हा आपण अजमेर शरीफला जातो, अजमेर शरीफला जाताना नसीराबाद नावाची एक जागा आहे, आर्मी कॅन्टोन्मेंट आहे. आणि सर नसीराबादमध्ये तुम्हाला कचोरी भेटते आपल्या एवढं भाकरी एवढी. काय म्हणतात? भाकरी उडी. तर चुरमा खाण्याची एक पण पद्धत आहे. चुरमा एक जो बाटी असते, बाटीला अशी चुरायची असते, तर तेव्हा भरपूर तेल टाकायचं आणि नंतर त्याचा चुरमा बनवून त्याचं असं दाल बाटी सोबत चुरमा अशा गोष्टी खायची. सर मिनिमम किती बजेट ठेवावं लागतं राजस्थानची सफर करायला? आपण लिटरली 5-6 हजार रुपयापासून आपल्या ट्रिपच्या प्लॅन करतो. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर तुमचं सत्तामनच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करतो. मंडळी, राजस्थान नाव घेता डोळ्यासमोर उभे राहतात ते भव्य किल्ले, राजेशाही महाल, सोनेरी वाळवंट आणि रंगीबेरंगी संस्कृती, शौर्याचा इतिहास. पण राजस्थानचा खरा अनुभव फक्त फोटो किंवा सोशल मीडियातून मिळत नाही, तो प्रत्यक्ष तिथं गेल्यावरच जाणवतो. मग पहिल्यांदाच राजस्थानला जाणाऱ्यांनी कुठून सुरुवात करावी, कोणती ठिकाणं अजिबात चुकू नयेत, किती बजेट लागेल, स्थानिक खाद्य संस्कृती काय आहे, लपलेली पर्यटन स्थळं कुठं आहेत, प्रवासातील चुका आणि फसवणूक कशी टाळावी, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत टूअर्स अँड ट्रॅव्हल क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ श्री प्रगत पडघन साहेब, ज्यांनी अनेक पर्यटकांना राजस्थानची अविस्मरणीय सफर घडवलेली आहे. तर चला मंडळी, मग त्यांच्या अनुभवातून ओळख करून घेऊया राजेशाही इतिहास, समृद्ध संस्कृती आणि अविस्मरणीय राजस्थान. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं सत्तामंच पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे सर. मनापासून तुमचा आभार आहे इथे बोलवल्याबद्दल. कशा आहात? खूप मस्त चांगलं वाटतंय तुमच्यासारख्या मंचावर येऊन तुम्ही आमची मुलाखत घेणार. मुळात हीच गोष्ट अभिमानास्पद आहे आणि खूप चांगलं वाटतं. तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. ओके. सुरुवातीला सर मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्याबद्दल आणि ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला की तुम्ही टूअर्स आणि ट्रॅव्हल सारख्या व्यवसायात आले? तुम्हाला फिरायला आवडतं का? खूप. ॲक्च्युली विषय असा आहे की बाय प्रोफेशन मी आहे एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. बापरे. पण तुम्ही 2000 इकडे. हां, आता आय एम अ बॅड इंजिनियर, ओके. बट मला या गोष्टीत फार जास्त रस होता. फॅमिली बॅकग्राऊंड, माझे वडील इंडियन आर्मीमध्ये
सर्व करत होते. हम्म. त्यांनी देशाची सेवा 21 वर्ष केली आहे. तर त्यामुळे पूर्ण भारत फिरून झालाय. आणि फिरून झाल्यामुळे वेगळ्या वेगळ्या लोकेशन्सला जाणं, वेगळ्या वेगळ्या स्थळांना भेट देणं. सपोज आम्ही आग्र्याला गेलो, आम्हाला ताजमहल आम्हाला माहितीच होतं. तर त्यामुळे कशी क्युरिओसिटी माइंडमध्ये निर्माण होत गेली बरोबर. आणि इंटरेस्ट वाढत राहिला. आणि तेव्हाच म्हणलं होतं की आपण काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे मनापासून वाटत होतं. मग पॅशनला प्रोफेशन केलं. पॅशनला प्रोफेशन, इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आणि म्हणलं की नाही, इसमें अपना दिल नहीं लग रहा है, हम्म. लेट्स गो, जे आपल्याला आवडतं आपण ते करू. सो मी ते सोडून, मी इंजिनिअरिंग सोडून टुरिझम बिझनेसकडे वळालो. अरे, मग आता हॅपी आहेत का? पॅशन माझं मी जपतोय, ऑब्व्हियसली मनापासून हॅपी आहे. हम्म. आता मला हे जाणून घ्यायचं की राजस्थान आणि तुमचं नातं कसं जुळलं? मी 9वी मध्ये असताना माझ्या वडिलांची ट्रान्सफर झाली होती श्री गंगानगर इथे. ओके. श्री गंगानगर म्हणजे भारतातील सर्वात गरम शहर, काय म्हणताय? ज्याचं तापमान कधी कधी 50च्या वरती पण जातं. तर तेव्हा मी होतो 8वी-9वी मध्ये, मी कदाचित असेल तेव्हा. तर वडिलांची ट्रान्सफर तिकडे झाल्यामुळे मला राजस्थानमध्ये शिकण्याचा योग आला. म्हणजे मी 9वी आर्मी पब्लिक स्कूल श्री गंगानगर इथे गेली. आणि आणि हा, तिथं गंगानगरला जाण्याचा प्रवास पण खूप चांगला बरं का. एक मीटर गेज ट्रेन चालत होती, पूर्णा जयपूर मीनाक्षी एक्सप्रेस. ओके. तर त्या काळ म्हणजे आता ते होत कसं गेलं बघा. मला ट्रेन जर्नी आधीपासूनच आवडायचा. आम्ही तो मीटर गेजचा ट्रेन जर्नी आम्ही 24 तास आम्ही जयपूरपर्यंत घालवले. आणि जयपूरवरनं परत दुसरा ट्रेन जर्नी गंगानगर पर्यंतचा. आणि तो माझा ऍक्च्युली राजस्थान सोबत कनेक्ट होण्याचं पहिलं कारण. तिथे माझी स्कूलिंग झाली. 9वी मध्ये मी बऱ्यापैकी तिकडे फिरलो. आमच्या समर कॅम्प्समध्ये आम्हाला आमच्या टीचरनी बिकानेर पर्यंत घेऊन गेले आणि एक नातं असं घट्ट जुळत गेलं राजस्थान सोबत. ग्रेट. मग आता पुन्हा पुन्हा लोकांना तुम्ही राजस्थानला घेऊन जातात. काय नाविन्य दिसतं तुम्हाला त्या राजस्थानमध्ये? राजस्थान तुम्हाला प्रत्येक वेळी, एव्हरी मोमेंट विल शो यू समथिंग डिफरंट. काहीतरी तुम्हाला नवीन जगाला शिकवणार. साधं उदाहरण जर घेण्यासाठी जर गेलो तर मी काही दिवसापूर्वी उदयपूरला गेलो होतो. उदयपूरला मी गेलो मार्च महिन्यामध्ये. तर मार्च महिन्यामध्ये थोडाफार वातावरण बदल झाला, तरी पण तिकडे पर्यटक होते, तरी पण तिकडे माणसं माझ्यासोबत होते. पण ती कोणती होती माणसं? जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्राकडनं आलेली. आणि हीच गोष्ट मी नोव्हेंबर-डिसेंबरला पण गेलो, तेव्हा कोणती माणसं आली? मध्य प्रदेशची माझ्यासोबत आली, काय छत्तीसगडची माणसं आली. सो तुमच्या वेदर वाईज तुम्हाला राजस्थान तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकवत जातं. मग ती तुमच्या खाण्यामध्ये असो, तुमच्या राहणीमानामध्ये असो, अशा बऱ्याचशा प्रकारे. राजस्थानचा इतिहास खूप मोठा आहे. जसं महाराष्ट्राची एक मोठी संस्कृती आहे इतिहासाची, तशी राजस्थानची आहे. मग आतापर्यंत मला हे जाणून घ्यायचं, किती लोकांना तुम्ही राजस्थान दाखवले? हा, खरं तर तुम्ही फार कठीण प्रश्न केलाय मला. आता पर्यटनाच्या दृष्टीने आपण जर विचार करत गेलो, ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा आपला सीझन असतो राजस्थानला व्हिजिट करण्याचा, कारण की तेव्हा थंडी असते बऱ्यापैकी. आणि आम्ही एका महिन्यात किमान 200 आमचे पर्यटक आम्ही नेतो. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 महिन्यात तुम्ही असा पकडा, मी 900,000 तर आम्ही पर्यटक आम्ही नेतो. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे शाळा आणि कॉलेजेसचं पण काम भरपूर आहे. आणि शाळा आणि कॉलेजेसचं काम करत असताना जो मुलांचा जो ग्रुप साईज जी असते ती 100-200 असते. आणि असे आपले कमीत कमी एका वर्षात आपले 5 ते 6 ग्रुप होतात. म्हणजे एका वर्षात आपण 1000-2000 पर्यटकांची आपण चांगली सफर करून आणतो आपण राजस्थानची. ग्रेट. समजा मला हा विचारायचं आहे की सर, एखाद्याला जर पहिल्यांदाच राजस्थानला जायचं असेल तर त्याने कशी तयारी करावी? तर राजस्थानची तयारी करणं म्हणजे सरळ सरळ एकच गोष्ट आहे. बॅगेमध्ये कपडे टाकायचे आणि तुम्ही एक राजशाही थाट तुम्ही जगण्यासाठी तुम्ही रेडी आहात.
एवढाच डोक्यात तुम्ही विचार करायचा. हम्म. आणि हे करत असताना तुम्हाला एंट्री कुठनं भेटेल, तुम्हाला ट्रेनची कनेक्टिव्हिटी कुठनं आहे, तुम्हाला फ्लाईटची कनेक्टिव्हिटी कुठनं आहे, हे सर्व सांगण्यासाठी चांगले चांगले ट्रॅव्हल कन्सल्टंट तुमच्याकडे आहेतच आहेत. पण पहिल्यांदाच जो माणूस राजस्थानला जातो, तो राजस्थानची संस्कृती, फूड कल्चर आणि त्यांची हॉस्पिटॅलिटी बघून एकदम स्तब्ध होऊन जातो. ही गोष्ट तुम्हाला मान्य करणं गरजेचं आहे. बरोबर. आता अनेक शहर प्रसिद्ध आहेत राजस्थानमध्ये. मग कुठल्या शहरांपासून सुरुवात करायला पाहिजे? मुळात ही गोष्ट कशी होते की तुमची कनेक्टिव्हिटी सगळ्यात मोठा तुम्हाला एक अस्पेक्ट पडतो. सपोज आपण आता पुणे मुंबई सारख्या शहरात राहतोय, तर मला वाटतं की आपण पुणे मुंबईतून जर आपण प्रयत्न करतोय, आपण हा प्रवास आपला जयपूरमधूनच केला पाहिजे, जे की राजधानी आहे. आणि जयपूरसाठी कनेक्टिव्हिटी हा जो प्रकार आहे, हा पुणे, मुंबई, कोल्हापूर, परत सोलापूर, नांदेड, नागपूर सारख्या शहरांमधून चांगला आहे. सो जयपूर इज द बेस्ट प्लेस टू एंटर द राजस्थान. हे आमचं एक युज्युअल प्लॅनिंगमध्ये कुणाला पण आम्ही हे सजेस्ट करतो असं. आणि त्याच्यानंतर पुढची कशी जर्नी राहते? कुठल्या शहरांना भेटी देता तुम्ही? राजस्थानमध्ये व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला वेगळे वेगळे लोकेशन्स आणि वेगळे वेगळे क्राऊड, वेगळे तुमचे डेस्टिनेशन्स आहेत. तर बऱ्यापैकी माणसांचा कल कोणत्या कोणत्या शहरांकडे आहे. त्यामुळे तुमच्याकडे इथं जयपूर, तुमच्याकडे पुष्कर आहे, उदयपूर, चित्तोडगड, माउंट आबू, जोधपूर, जैसलमेर आणि बिकानेर. हे 7 ते 8 शहरं अशी आहेत की 7 ते 8 लोकेशन्स अशी आहेत जिकडे तुम्ही तुमची टूर प्लॅन केली पाहिजे. आणि याच्यामध्ये तुमच्याकडे दिवस किती आहेत, तुम्हाला किती दिवसांचा प्लॅन करायचा आहे, त्याच्या हिशोबाने आपण एक आयटनरी सेट करून किंवा आपण त्या आयटनरी प्रमाणे आपण आपला टूर आपण कधी पण केला पाहिजे. जयपूरमध्ये बघण्यासारखं काय आहे? काय खास वैशिष्ट्य आहे त्या शहराचं? हवा महल. हम्म. लोक हवा का महल क्या हो सकता है. हम्म. अरे तुम्ही एकदा जाऊन बघा ना. हम्म. म्हणजे त्या इतकी मोठी एक इमारत तुमच्या समोर बनलेली एक भिंत आहे, ज्या भिंतीमधनं फक्त तुमचा वारा पास होतोय. हम्म. आणि ते त्या काळात बनलेली. कसं असणार, हा तुम्ही एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. याच्यानंतर जेव्हा तुम्ही जंतर मंतरला जाताय, आता आपल्याकडे बऱ्यापैकी कंपासेस वगैरे सर्व गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. म्हणजे सूर्य किती वाजता मावळणार, किती वाजता नाही, हे आपल्याला आत्ता गोष्ट कळतात. पण त्या कालखंडामध्ये जेव्हा भारताकडे इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा नव्हतं, जेव्हा भारत एक विकास करत होता, तर त्यावेळेस जर ते इतके मोठे मोठे कंपास इथे बनलेले जंतर मंतरवरती, तर त्यातनं तुम्हाला कळून जाईल की आपलं किती प्रगत होतं आपण त्या काळामध्ये. बघा, माझं नावच आहे त्याच्यामध्ये. किती प्रगत होतं आपण. हे सोडून तुम्ही नाहरगड फोर्टला जर तुम्ही गेले, तुम्ही आमेर फोर्टला गेले, तिकडचा सनराईज सनसेट अप्रतिम आहे बघण्यासारखं. आणि शीश महल सारख्या गोष्टी पण म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे तुम्ही राजस्थानमध्ये गेलात, तुम्ही असं म्हणताल तुम्ही राजशाही थाट तुम्ही जगणं चालू करता. आणि राजस्थानमध्ये जयपूर, आणि जयपूरचं सगळ्यात मेन वैशिष्ट्य म्हणजे तिकडचं हँडीक्राफ्ट मार्केट. अशा काही काही गोष्टी ज्या तुम्ही जयपूरला कधी मिस करू शकत नाही. पुढचं कुठलं शहर आहे की त्याच्यानंतर ते बघितलं पाहिजे, खास वैशिष्ट्य असणार? जयपूर, राजस्थान हे एक असं डेस्टिनेशन आहे. आपल्या लोकांचं आपल्या लोकांचा समज काय आहे की राजस्थान म्हणजे फक्त वाळवंट. बरोबर. तसं नाहीये. आपण जेव्हा आपण जेव्हा ईस्ट साईडला येऊ, म्हणजेच की आपण थोडंफार राईट साईडला बोलू आपण, तुम्हाला बऱ्यापैकी तिकडे तुम्हाला हिरवीगार तुम्हाला डोंगर तुम्हाला मिळतील. तुम्ही उदयपूरला जावा. उदयपूर इंग्रजांच्या काळापासून तर आतापर्यंत वन ऑफ द मोस्ट व्हिजिटेड लोकेशन आहे. काय आहे उदयपूरमध्ये असं विशेष काय आहे तिथं? उदयपूरला पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पाण्याचे स्त्रोत. विचार करा, 10 किलोमीटर वरून तुम्हाला एक बाग भिजवायची आहे. तुम्हाला ते पाणीकडे खेचायचं आहे. आणि ते पाणी खेचताना तुम्हाला एकही मोटरची तुम्हाला गरज नाहीये. काय म्हणता, ऑटोमॅटिक? जी इंजिनिअरिंग त्या राज्याने जेव्हा केली होती तशीच केली होती. एका उंच ठिकाणावरती त्यांनी एक त्यांचं तलाव बनवलं आणि त्या तलावावरनं ते इरिगेशन सिस्टम त्यांनी लावली पाईपांनी. म्हणजे आताही सहेलीच्या वाडीमध्ये तुम्ही जाणार जेव्हा, तुम्हाला 24/7 365 डेज तुम्हाला पाणी मिळणार. हे एक आश्चर्य आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सिटी पॅलेसला जावा.
सिटी पॅलेसमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळी गोष्ट आहे. उदयपूरमध्ये तुम्ही बघायला हे खूप चांगलं लोकेशन आहे. आणि हे सोडून मग तुमच्याकडे अप्रतिम अशा गोष्टी तुम्हाला उदयपूरला पण मिळतात. नेचर, हनीमून डेस्टिनेशन आहे. हम्म. ताजचं जर तुम्ही हॉटेल बघायला गेल तर पूर्णपणे ते फतेहसागर लेकमध्ये तुमचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला होडी घ्यावी लागते. आणि विचार करा की तशा रोमॅन्टिक लोकेशनला आपण आपल्या फॅमिलीसोबत जातोय किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जातोय, आपण आपल्या पार्टनरसोबत जातोय. किती आनंद आपण आपल्या जवळच्या माणसांना देऊ शकतो. बरोबर. उदयपूर इज द सेकंड मोस्ट प्लेस दॅट आय वुड बी रिकमेंडिंग यू. याच्यानंतर सोनेर सिटी. सोनेरी सिटी म्हणजे काय, सोनं आहे का तिथं सगळं? आपण काय का नाव आहे फक्त? सोन्याचा रेट आज खूप जास्त वाढलेला आहे. म्हणूनच म्हटलं. काय खास आहे, काय सोनेर सिटी नाव देण्याचं काय कारण आहे त्याच्यात? वाळवंट, हम्म, जेव्हा वाळवंटावरती ऊन जो पडतो हम्म, ते पूर्ण वाळवंट गोल्डन गोल्डन तुम्हाला दिसून देतं. हम्म. आणि त्यातल्या काचा किंवा ते दगड चमकतात का? त्याची माती पण तशीच. ओके. आणि तिकडचा जो दगड आहे तो पण तसाच. तर त्या ठिकाणी एक किल्ला बांधण्यात आला, जैसलमेर फोर्ट. हम्म, आणि जैसलमेर फोर्ट इज वन ऑफ द लिव्हिंग फोर्ट इन द वर्ल्ड. म्हणजे तो बांधला कितीतरी 400-500 वर्षापूर्वी, पण आजही त्या किल्ल्यावरती रहदारी आहे. हम्म. लोक तिथे राहतात त्या किल्ल्यामध्ये. ओके. त्या किल्ल्यामध्ये हॉटेल्स आहेत, त्या किल्ल्यामध्ये मार्केट आहे. आणि त्यालाच म्हणजे सोनर किल्ला. केवढा मोठा आहे तो? सर मला वाटतं तो साधारणतः 10 किलोमीटरच्या आसपासचा तो एरिया पूर्ण, असं मला वाटतं पूर्ण कव्हर करत असेल. 10 किलोमीटर म्हणजे आपल्याकडे एका तालुका एवढं? नाही ना, तेवढा नाही, पण आहे बऱ्यापैकी चांगलं. आपण असं म्हणू शकतो की आपलं दौलताबादच्या किल्ल्यासारखं त्यांचं ते आपण हम्म, त्याला गृहीत धरू शकतो आपण. पण तुम्ही विशेष काय माहिती आहे का सर, तुम्ही आता पण जेव्हा त्या फोर्टमध्ये जाताय, हम्म, हम्म, जनगणना त्या किल्ल्यामध्ये होते. हम्म. म्हणजे त्या लोकांमध्ये तिथे राहण्याची व्यवस्था आहे, तिकडे तुम्हाला हॉटेल्स मिळतील, तुम्हाला मार्केट आहे. आणि याच्यावरती सत्यजित रेंनी खूप चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे ना, कुठलं? शोनेर बांगला. हम्म. आणि शोनेर बांगला म्हणजेच ही जी सिटी आहे, ही गोल्डन सिटी का म्हणतात की या किल्ल्यामुळे, त्या मातीमुळे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत पिंक सिटी, तुम्ही जयपूर तुम्ही कव्हर बरोबर, केली आहे. बरोबर. आता पिंक सिटीचा इतिहास पण वेगळा आहे. तो काय आपण इतिहास आहे नेमका पिंक सिटीचा? एकेकाळी इंग्रज अधिकारी हा जयपूरमध्ये व्हिजिटसाठी येणार होता. आणि भारतीय परंपरेमध्ये राजस्थानी परंपरेमध्ये कसं होतं की पिंक कलर हा म्हणजे वेलकमिंग, ग्रीटिंग्सचा कलर. तर तेव्हाच्या काळामध्ये त्या राजांनी असं सगळ्यांना जाहीर केलं होतं की तुमचे घर पिंक कलरनी पेंट करून घ्या. तुम्ही आताही जेव्हा जयपूरच्या ओल्ड सिटीमध्ये जाल, हम्म, तुम्हाला बरेचसे घर तुम्हाला पिंक दिसतील. तर 1875-76च्या काळामधला बहुतेक ही टाइम पिरियड असेल. आणि तेव्हा जयपूरला पूर्णपणे पिंक रंगवलं गेलं होतं. हम्म. म्हणजे तुमची जयपूरची पिंक सिटीचा तुमचा इतिहास असा. किंग विल्यम्स त्यावेळेस येणार होते भारतामध्ये. आय थिंक, मला असं वाटतं की राजा हरिसिंह यांनी तो- होय होय, हम्म. अर्थात राजा हरिसिंहाने तेव्हा ते केलं होतं. कारण इतिहास वाचलेला आहे. हे झाल्यानंतर दुसरं तुम्हाला सोनेरची सिटी तुम्हाला सांगितलेली आहे, शीश महल. शीशमेलकडे आता तुमच्याकडे येतो. थर्ड तुमच्याकडे येतं जोधपूर, विच इज नोन एज ब्ल्यू सिटी. म्हणजे प्रत्येक शहराला त्यांनी असे रंगाचे याची नावं दिलेत का? सर, जोधपूरला ब्ल्यू सिटी का म्हणतात? जोधपूरला ब्ल्यू सिटी बोलण्याचे मुळात 2 ते 3 कारणं आहेत. हम्म, आज आपण जे बघतोय की जोधपूरची जी गल्ली आहे, ती छत आहेत, हे पूर्णपणे ब्ल्यू कलरचे आहेत. हम्म, नीलकंठेश्वर हम्म. म्हणजे आपले महादेव. महादेव. हम्म, तर त्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी की भोलेनाथांना आमची सिटी अर्पण करण्यासाठी जो कलर दिला होता, हम्म, हम्म. तो ब्ल्यू कलर. ओके. ही एक गोष्ट प्रथा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या काळामध्ये जेव्हा ब्राह्मण समाज जेव्हा तिकडे राहत होता, तर ब्राह्मण समाजाला त्यांची आयडेंटिटी प्रूफ करण्यासाठी की ही ब्राह्मण समाजाची घरं आहेत, हम्म, शहरामध्ये आहेत, तर त्यासाठी पण त्याने घरांना ब्लू कलर दिला होता. हम्म, हम्म. म्हणजे वेगळी आयडेंटिटी काहीतरी असावी. बरोबर. ते 2 ते 3 कारणांमुळे बेसिकली जोधपूरला आपण ब्लू सिटी म्हणतो. आणि आता पण आपण जेव्हा मेहरणगड फोर्टला जेव्हा जातो, तर मेहरणगड फोर्ट जेव्हा आपण खाली बघतो,
तुम्हाला आसपास पूर्णपणे तुम्हाला ब्लू दिसतो. आणि ते खूप सुंदर असं दृश्य आहे. प्रत्येक माणसाला ते आवडेल. तुम्ही ज्या तेव्हा निळ्या शहरांच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये तुम्ही जाता ना, तिकडे जी अथिस्टिक फोटोग्राफी होणार, जिकडे तुमची शूटिंग होणार, ती खूप प्रचंड आणि अतिशय मस्त आहे ती. म्हणजे रील्स बनवायच्या ज्यांना किंवा फोटोशूट करायचे, शूट करायचे त्यांच्यासाठी तर काय मग पर्वणीच आहे ती. राजस्थान म्हणजे फोटोग्राफीसाठी एक उत्तम लोकेशन असे म्हणेन. तुम्ही विचार करा ना, ते मोठे मोठे सेलिब्रिटीज वगैरे तुम्हाला उदयपूर आणि जोधपूरला लग्न करताना का दिसतात, जैसलमेरमध्ये लग्न हा ना, करताना का दिसतात? राजस्थानलाच लोक लग्न करतात, बुक करतात. मग त्याचं काय रिझन काय आहे त्याच्या पाठीमागं? हॉस्पिटॅलिटी. हम्म. त्या लोकांची हॉस्पिटॅलिटी म्हणा, त्या लोकांची जेवण पद्धत, खाद्य संस्कृती म्हणा, आणि त्या लोकांमध्ये जी आपुलकीची भावना आहे. तुम्ही आलात, अतिथी देवो भव आपण म्हणतोय ना, ते अतिथी देवो भव ती माणसं जगतात. क्या बात आहे. त्यांचं एक वेगळंच कल्चर आहे. खूप सुंदर कल्चर आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या मोठ्या लग्नामध्ये गेलात ना, तर लिटरली तुम्हाला ते घोड्यावरती पण तुम्हाला घोडा हातीवर तुम्हाला बसून ते तुमच्या घरापर्यंत येतील. इतकं त्यांचं रिच असं कल्चर आहे देवाला. म्हणजे राजपुतांचा इतिहास काय आहे नेमका तिथला? लोकांना तिथं ऐतिहासिक काय गोष्टी आहेत? ऐतिहासिक गोष्टी जेव्हा आपण बोलतोय, भारताचा इतिहास आपण जर कम्पेअर करायला गेलं, तर भारतीय जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलेलं आहे, तसंच तिथेही झालेलं आहे. आजच्या घडीला जी संस्कृती आपण बघतोय राजस्थानमध्ये, ही बऱ्यापैकी आपण म्हणतोय की ही राजपुताना संस्कृती आहे. पण त्याच्या पलीकडे पण गोष्टी आहेत. म्हणजे राजपुतांनी राजस्थानला एक नवीन ओळख दिली, ही गोष्ट खरी आहे. त्यांच्या शौर्याचा इतिहास आहे. पण त्याच्यासोबत तुम्ही महाराणा प्रतापांना बघा, हल्दीघाटी बघा, आणि हे सर्व बघत बघत जेव्हा तुम्ही राजस्थानला जाणार, तिकडचे मामे खान जे खूप मोठे फोक सिंगर आहेत, अशी कम्युनिटी एक आयडेंटिटी राजस्थान निर्माण केलेली आहे. आपण जे म्हणतोय की राजस्थानमध्ये हीच गोष्ट आहे, राजस्थानमध्ये खूप साऱ्या लपलेल्या पण गोष्टी आहेत. राजपुतांचा जेव्हा तुम्ही इतिहास बघताय, तर तुम्ही बिकानेरच्या किल्ल्यामध्ये जावा. बाहेर तुमचं टेम्परेचर 50 डिग्री असेल, पण तुम्ही ज्या किल्ल्यामध्ये गेल्याच्या नंतर ते तुम्हाला एकदम गरमी पण होणार नाही. तो राजपुतांचा आर्किटेक्चर. म्हणजे गरमीमध्ये पण तुम्हाला कसं राहत आहे, ती त्यांची वीरगाथा आहे. म्हणजे लढाई करणं किंवा पराक्रम करणं हीच संघर्ष दोन्ही बाजूनी होता. हा, म्हणजे राहण्यासाठी पण संघर्ष आणि इकडे पराक्रम पण, म्हणजे आक्रमणांना पण सामना करायचा आहे. म्हणजे त्या राजांनी, त्या सर्व मोठ्या मोठ्या माणसांनी जे इतिहास घडून गेलेत, त्यांनी ह्या गोष्टी पण जपल्यात. चित्तोडगडवर तर सिनेमा काढला ना. चित्तोडगड सिनेमा काढलेला आहे. चित्तोडगड फोर्ट हे भारतातील सगळ्यात मोठा किल्ला आहे. सर्वात मोठा किल्ला चित्तोडगडचा. आणि तिथे आपण जेव्हा पराक्रम बघतो आपल्या महाराणा प्रतापांचा, हल्दीघाटमध्ये त्यांनी त्याने हरवलं असेल. आज आपण जेव्हा हल्दीघाटी व्हिजिट करतो, तर बऱ्यापैकी आपले जे पर्यटक आहेत, ज्या पर्यटकांना आपण हा इतिहास सांगतो, तर पर्यटक स्वतः शॉक होतात. आणि ही गोष्ट फक्त भारतीय पर्यटकांमध्ये नव्हे, ज्या फॉरेनर्स पण जेव्हा भारतामध्ये येतात, जेव्हा आपण त्यांना तो इतिहास सांगतो, तर पराक्रम ही गोष्ट दिसतेच. बरोबर. आता तुम्ही जे मगा उल्लेख केला की शीश महल, ते पूर्ण काचेचं आहे. ओके, हे शीश महल कसं माहिती आहे का सर? एक किल्ला आहे. किल्ल्यामध्ये एक रूम दिले, सपोज काहीतरी काही ना काहीतरी. आपण आजकाल मिरर मेज आपण जे बोलतोय ना नवीन काळामध्ये, पण सर तेव्हा होतं शीश महल. म्हणजे तुम्ही आतमध्ये गेलात ना, तुम्ही इथे उभं राहिला, तुम्हाला चारही बाजूने तुमच्याच दिसणार आहे. ओके, रिफ्लेक्ट होतो. आणि आपण जे म्हणतो शीश महल ना, ते कोणता तरी मूवी आला होता तो आलिया भट्टचा, त्यामध्ये ते गाणं शीश महल ना तुझे संग सुखी रोटी भावे, ती गोष्ट तिकडनंच आली आहे. ओके. शीश महल म्हणजे सुंदरता. एखादा माणूस किती सुंदर असू शकतो, ते सुंदरता त्याने त्याची बघावी, अशा शीश महल मध्ये त्याने बघावी, अशा तर ती कन्सेप्ट आहे ती. आज मी बघायला मिळते तिथं. सर तुम्ही आता शीश महल तुम्ही बघू शकता, पण त्या आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण की ह्या गोष्टी प्रिझर्व केलेल्या गोष्टी आहेत. जो इतिहास आहे, जो त्यांचा गौरव आहे, कुठेतरी त्यांना ते दाखवायचं आहे, असं पण काहीतरी होतं म्हणून. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की
तिथं खाद्य संस्कृती काय आहे? बघायच्या गोष्टी आहेत, पण वेगळं काय महाराष्ट्रापेक्षा वेगळं काय खायला मिळतं तिथं? माझे म्हणणं तर कढी भात खाणं आहे. हां, मारवाडी लोक हां, तुम्ही सर इतकी आपलं ज्वारी वगैरे खाता आपण, हां. पण सर राजस्थानमध्ये बाजरीची रोटी एवढी एवढी म्हणजे जी वाळवंटामध्ये जे आहेत ना, जे आपण त्या जे मेंढपाळ आपण इकडे म्हणतोय आपल्या इकडे, तिकडे तिकडे ऊंट वगैरे उंट पाळतात पाळतात. लोक. हं. सर त्या लोकांचं जेवण मला फार आवडतं. बा काय विशेष काय? सर ते रोटा बनवतात, बाजरे का रोटा. हं, एवढा मोठा रोटी बाजरी की रोटी असते, आणि आपण तर चुलीवर किंवा गॅसवरती बनवतो. सर ते आहारावरती बनवतात. आहार म्हणजे? म्हणजे चूल बऱ्यापैकी नसते, हं, तर जे जाळलेले जे लाकडं असतात त्यांचा जो अंगारा असतो, तर त्याच्यावरती बनवले जाते, हं, किंवा त्याला वरती पण कव्हर केलं जाते. बाजरे की रोटी आणि सरसों का साग, हं, अप्रतिम. दुसरी गोष्ट चुरमा बाटी. हं, तर चुरमा खाण्याची एक पण पद्धत आहे. हं, चुरमा एक जो बाटी असते, बाटीला अशी चुरायची असते, हं, हं, तर त्यावर भरपूर तेल टाकायचं, आणि नंतर त्याचा चुरमा बनव, त्याचं असं दाल बाटी सोबत चुरमा अशा गोष्टी खायची. हं, हे झाल्याच्यानंतर कढी. हं. तुम्ही कधी विचार केला का तुम्ही हळदीची भाजी खाल्ली? नाही, आपल्याकडे तर नाही बनत ना. आता मुळात महाराष्ट्र हळदी उत्पादनामध्ये सगळ्यात मोठा. बरोबर आहे. पण प- आपलं थोडंसं टाकतात ना भाजीमध्ये. होय. हं, जी सर कच्ची हळद असते, जी मुळं असतात हळदीची, हं. सर हा एक खूप जास्त खाणारा पदार्थ राजस्थानमध्ये. म्हणजे तिथं हळद पिकते का जास्त? हळद फार कमी पिकते, पण ते हळदीची सब्जी फार बनवतात. अच्छा. जे कंदमुळे जे आहेत ना हळदीची, हं, हं, तर हिवाळ्याच्या टाईममध्ये हं, सर ही कंटिन्यू 12-13 तासाची प्रोसेस असते. हं, त्या 12-13 तासा प्रोसेसमध्ये हळदीची भाजी वेगळी वेगळी बनवून जो सकाळी तुम्ही खाणार, अप्रतिम चव. सर तुमची ती जीभ आयुष्यभर विसरणार नाही. हं, कैर सांगरे की सब्जी हं, खूप वेगळी. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जे लांब गाजर खातोय आपण, हं, सर हे गाजर पूर्णपणे देऊन गंगानगरची. हं. म्हणजे हिवाळ्यामध्ये तुम्हाला गाजरचा हलवा पण मिळालाच. बरोबर. बिकानेरी स्वीट सगळ्यांना माहितीच आहेत. तुम्ही जेव्हा घंटाघरला जाल जोधपूरच्या, तर तिथे तुम्हाला लस्सी आणि प्याज कचोरी. हं, तुम्ही बिकानेरमध्ये कुठे गेला तर तुम्हाला घेवर चांगलं मिळणार. हं, जयपूरमध्ये गेलात तर तुम्हाला त्यांचं चाट. सर इतकं अप्रतिम खाद्य संस्कृती आहे, हं, म्हणजे तुम्ही जाल त्या शहरामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं मिळणार. आणि हा फक्त व्हेजिटेरियन नाहीये. आता पण सर तुम्हाला व्हेजिटेरियन गोष्ट बोलत आलोय. हं, जैसलमेरमध्ये नॉनव्हेज आणि मटणाचा एक प्रकार मिळतो, लाल मांस. हं, अच्छा, त्याची प्रोसेस मला काही ते नाही माहिती, हं, पण जी चव आहे ना सर, ती फारच वेगळी. मग थोडक्यात सांगायला गेलं तर तुमच्या स्वीट पासून व्हेजिटेरियनमध्ये भरपूर सारे पदार्थ. हं. ड्रिंक्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जलजिरा, आपण जे जलजिरा पितो तो जलजिरा नाही, बरोबर. जलजिरा हा पदार्थ आहे वेगळा. या सर्व गोष्टीचं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला राजस्थानमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. बरोबर. आता सर आम्ही सोशल मीडियावर बऱ्याचदा हे बघतो, की लोक इकडून गाड्या भरभरून जातात आणि तिथं जे कला आपण म्हणतो ना, कला संस्कृती आहे तिथं, की हॉटेलच्या ह्याच्यात नाच गाणे होतात. नेमकं काय प्रकार आहे तो? हा जो कला प्रकार आहे किंवा हा जो डान्स प्रकार आपण जो बोलतोय, याला आपण बोलतो कालबेलिया. हं, हं, कालबेलिया हा तिकडचा जो उपेक्षित समाज आपण म्हणू, हं, त्यांनी ही त्यांची कला जोपासलेली आहे. हं, राजस्थानमध्ये जेव्हा जातोय, ते एक आहे ना गाणं, अ, कू कूद पडो मेले में, सायकल पंक्चर कर डालो. हे जे सर्व जी गाणी आहेत, हं, सर हे बेसिकली शो करतात राजस्थानचं कल्चर काय. कारण राजस्थानमध्ये राजस्थानी कल्चरमध्ये फक्त डान्स हा एक प्रकार नाहीये. हं, डान्स सोबत तिकडचे लोक तुम्हाला म्युझिकमध्ये पण तुम्हाला खूप दिसतात. हं, आणि आपण जेव्हा सांस्कृतिक वारसा आपण जेव्हा म्हणतोय, हं. तर सांस्कृतिक वारशामध्ये म्युझिक हे फार जास्त मोठे एलिमेंट आहे. बरोबर. आणि ही गोष्ट तुम्हाला बऱ्यापैकी जयपूर, जोधपूर, जैसलमेर, बिकानेर या शहरामध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार. जैसलमेरचे जे टेंट मध्ये जो स्टे होतो थार डेझर्टमध्ये, इकडे बऱ्यापैकी असे बरेचसे प्रोग्राम आपण आपल्या पर्यटकांना दाखवते असतो. हं. कारण तिकडे गेले की लोकं म्हणजे त्यांची वेशभूषा पण पूर्णपणे वेगळी आहेत. कपडे कारण राजस्थानी तिथं वाळवंट असल्यामुळे, उष्णता असल्यामुळे पांढरे कपडे जास्त घातले जातात ना? बऱ्यापैकी जो पुरुषांचा जो पेहराव आहे, हं,
ट्रेडिशनल पेहराव आपण ज्याला म्हणतो ते कुर्ता पैजामा आणि पटका, हम्म, पगडी आपण जे म्हणतोय. आणि जेव्हा आपण स्त्रियांकडे जेव्हा आपण वळतो, स्त्रियांकडे रंगबिरंगी, त्या स्त्रिया जास्त हे दिसल्या पाहिजेत, तो रंगबिरंगी पेहराव पण बऱ्यापैकी तिकडे प्राधान्य केलं जातं. आणि बऱ्यापैकी हा जो समाज ही जे सामाजिक दृष्ट्या जे केलेलं आहे ती गोष्ट आपल्याला महाराष्ट्रामध्ये पण कुठे कुठे मिळतील. सपोज आपण जेव्हा यवतमाळ सारख्या एरियामध्ये गेलो किंवा पुसद सारख्या एरियामध्ये गेलो तर तिकडे अशापैकी असा पेहराव आपल्याला मिळतो. बरोबर. कारण लोक वाळवंटाची सफर करायला जातात. हा, आपल्याला इकडं महाराष्ट्रात इतकं काही उष्णता नाही. तिकडं तुम्ही म्हणतात की 50+ डिग्री असतं वातावरण. मग त्याच्यामध्ये सर्व फक्त उंटच होऊ शकतो. मग उंटाची सफर कशी होते तिकडे? तर परत तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हम्म, राजस्थान गरम आहे ही गोष्ट खरी आहे, हम्म, आणि राजस्थान म्हणजे फक्त वाळवंट आहे ही गोष्ट तेवढी चूक आहे. हम्म, कारण राजस्थानमध्ये आपण जेव्हा वाळवंट बोलतोय तर वाळवंट येतं तुमचं थार डेझर्टमध्ये. हम्म, हम्म, थार, आणि थारमध्ये मेन तुमचे जिल्हे कोणते आहेत? तुमचं बिकानेरचा तुम्हाला जिल्हा येतो, तुम्हाला जैसलमेरचा येतो, तुम्हाला बाडमेरचा येतो, आणि थोडासा पार्ट येतो तुमच्या जोधपूरचा. हम्म, 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 अशा ठिकाणी आपण जेव्हा वाळवंटाची सफर म्हणतोय हम्म. तर तुम्ही जैसलमेरला जेव्हा तुम्ही जाणार तेव्हाच तो तुम्हाला अनुभव मिळणार तुम्हाला. बरोबर. आणि जेव्हा आपण कॅमल सफारी करतो, कॅमल सफारी म्हणजे उंटाच्या पाठीवरती बसायचं, एक फेरफटका मारायचा, आणि तिकडे जेव्हा उंट जेव्हा उठतो ना तर तुम्हाला झटका बसतो, आणि तो आल्हाददायक धक्का असतो तुम्हाला, आणि झोक्यासारखा. झोक्यासारखा. हा, अर्थात झोक्यासारखा. आणि ऊन जेव्हा फिरणार तर सनसेट होणार, जेव्हा तुमची फोटोग्राफी परत होणार, हे तुमची फार वेगळी गोष्ट सर ही वाली. बरोबर, बरोबर. फोटोग्राफीवरून एक गोष्ट आठवली. कुठले स्पॉट चांगले आहेत फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी? सर, एखाद्या स्पॉटला जास्त बोलणं आणि एखाद्या स्पॉटला कमी बोलणं हे एक टुरिझम संचालकासाठी थोडा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे बरं का. पण बेस्ट ऑफ बेस्ट म्हणजे राजस्थानमधलं फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी बेस्ट लोकेशन कोणते आहेत? सर, सर्वच चांगलं आहे. म्हणजे तुम्ही असं एक लोकेशन तुम्ही काढू शकत नाही. तुम्ही नहारगड फोर्टला सपोज तुम्ही जयपूरमध्ये गेलात सो तुम्हाला फोटोग्राफी तिकडे तुम्हाला काहीतरी वेगळी दिसणार. तुम्ही रणथंबोरमध्ये जा, तुम्हाला तिकडे जंगल सफारी काहीतरी वेगळी दिसणार. उदयपूरमध्ये जा, तुम्हाला पॅलेसेसमध्ये तुम्हाला भरपूर साठी फोटोग्राफी मिळणार. तुम्ही माउंट आबूला जा, तुम्हाला हिल स्टेशनची फोटोग्राफी तुम्हाला मिळणार. सर, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला फोटोग्राफी, आता ते तुमच्यावर आहे, तुम्हाला कोणत्या तुमचा इव्हेंट काय, तुमचा बर्थडे आहे, बर्थडेसाठी तुम्हाला आपण एक लोकेशन देऊ, तिकडे फोटोग्राफी काहीतरी करा. आणि तिकडचं लोकेशन नसेल तर तो ऑरा तसा बनवला जाईल. म्हणजे सर, राजस्थानमधील प्रत्येक लोकेशन हे फोटोग्राफीसाठी, व्हिडिओ शूटिंगसाठी फेमसच आहे. सर, तुम्ही भारताचा पूर्ण बॉलिवूडचा किंवा तुम्ही पूर्ण इतिहास बघा, सर राजस्थान तुम्हाला प्रत्येक गोष्टी तुम्हाला दिसणार आहे. बरोबर. तर आपण राजस्थानला आपण असं कसं म्हणू शकतो ही गोष्ट कमी का ती गोष्ट जास्त? प्रत्येकच गोष्ट जास्त आहे सर. पण मी जयपूरबद्दल खूप ऐकले की तिथं भारी खायला मिळतं. सर, जयपूरमध्ये कसं आहे, जे बेस्ट जो पार्ट मला जयपूरमध्ये वाटला, सर आपण अमृतसरी लस्सी सगळीकडे बोलतो, बरोबर. पण सर जयपूरची लस्सी तुम्हाला ट्राय केलीच पाहिजे. जयपूरची लस्सी एक. सर, जयपूरमध्ये जे स्टेपल फूडमध्ये चुरमा बाटी जे बनते सर ती तुम्हाला खरंच अतिशय चांगली आहे. आणि आता जयपूर बऱ्यापैकी विकास जास्त करत आहे, एक मेट्रो सिटी म्हणून येत आहे. सर, त्यामुळे त्यांची नाही का घेवरची एक्सपोर्ट क्वालिटी पण त्यांनी काढलेली आहे. म्हणजे असे घेवर जे तुम्हाला त्यांची शेल लाईफ 1-1 महिन्यापर्यंत आहे. सर, अशा गोष्टी तुम्ही जयपूरमध्ये तुम्ही मिस करू शकत नाही. आता सर, मला अजून एक गोष्ट विचारायची की उदयपूर जे आहे त्याला सिटी ऑफ लेक म्हणतात. मग हे काय खास वैशिष्ट्य आहे? सर, उदयपूरला 2 गोष्टींनी फेमस आहे. एक तर सिटी ऑफ लेक आणि सिटी ऑफ पॅलेस. म्हणजे खूप चांगले चांगले पॅलेस, म्हणजे की मॉन्सून पॅलेस म्हणू, समर पॅलेस म्हणू, असं भरपूर सारे जे लोकेशन्स आहेत हे तुमच्या जयपूरमध्ये आहेत. आणि सिटी ऑफ लेक म्हणण्याचं कारण असं आहे की उदयपूर शहरामध्येच ऑलरेडी लेक्स आहेत, त्याच्या आजूबाजूला लेक्स आहेत, आणि अरावलीचं जे पाणी जे येतं ते साठून तिथंच राहतं.
आणि आसपास जास्त तलाव असल्यामुळे जयपूरला तर उदयपूरला एक ओळख मिळालेली आहे, ती म्हणजे सिटी ऑफ लेक्सची. एक गोष्ट आहे की सर तुमचा अनुभव काय सांगतो की ज्यावेळेस उदयपूरला जो सूर्यास्त होतो हम्म. त्यावेळेचे ते क्षण काय आहेत? उदयपूरला जर तुम्हाला सूर्यास्त बघायचा आहे तर तो सिटी पॅलेसवरूनच बघितला पाहिजे. हम्म. सिटी पॅलेसवरून फतेसागर लेकमधून ताज हॉटेलच्या पलीकडे जो सूर्यास्त होतो, हम्म. त्या सूर्यास्त म्हणजे सगळा विचार करा, त्या सूर्यास्तामध्ये तुम्ही तुमच्या प्रेमिकेला किंवा तुम्ही तुमच्या वाईफला एक गुलाबाचं फूल देताय, हम्म. तुम्ही ती नावमध्ये तुम्ही सफर करताय. हम्म. सर तो जो क्षण आहे तो कोणत्याही माणसासाठी आयुष्यभर अविस्मरणीय क्षण असणार आहे. हम्म. आणि उदयपूरच का, तुम्ही गोष्ट जयपूरमध्ये करा, नाहरगड फोर्टला तुम्ही गोष्ट करू शकता, ही गोष्ट तुम्ही दिलवाडा टेम्पलमध्ये जाऊन करू शकता जैन तीर्थकारांच्या साक्षीने, ही गोष्ट तुम्ही ओसियानमध्ये करू शकता, ही गोष्ट तुम्ही वाळवंटामध्ये तुम्हाला स्पेशल टेंट देऊन तुमच्या आजू टेबल ठेवून तुम्हाला मस्त कॅन्डल लाईट डिनर पण तुम्हाला करून देऊ शकतो. भरपूर साऱ्या गोष्टी आपण देऊ शकतो. सर खास प्रश्न विचारायचा आहे, नवीन लग्न झालेल्या जोडप्यासाठी हनीमूनसाठी कुठली सिटी भारी आहे? उदयपूर आणि जैसलमेर. काय खास आहे तिथं? सर उदयपूरमध्ये तुम्हाला जे हॉटेल्स आपण देऊ हम्म. ते हॉटेल्स जर असे असतं की तुम्ही जे लेक फेसिंग, आणि लेक फेसिंग सोबत मेन म्हणजे हेरिटेज हॉटेल्स. आता हेरिटेज हॉटेल्स म्हणजे काय, हम्म. बऱ्याच जणांना वाटतं हेरिटेज म्हणजे काय. सर हेरिटेज हॉटेल्स म्हणजे वाडे, ओके. ज्या वाड्यांमध्ये तुमचं हार्डली तुम्हाला 25-30च रूम असतात, हम्म. पण सर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण राजस्थानचा कल्चर दिसतो. हम्म. रूमची बनावट, खिडकीची सजावट, बेड कसा आहे, बेडला आता पण ते आपण चारी बाजूला काय असतं ठाव्यांच्या वरती जी कलाकृती आहे, ही गोष्ट तुम्हाला जयपूरमध्येच मिळणार. हम्म. याच्यासोबत तुम्हाला जे जेवण तुम्हाला दिलं जाईल, कधी कधी म्युझिक सोबत ते वाजवतात, ते तुम्हाला मिळतं. उदयपूर तुमचं एक लोकेशन झालं. सेकंड लोकेशन तुमचं जैसलमेर. जैसलमेरमध्ये पण तुम्ही 2 लोकेशन्स करायला हवे, हम्म. एक तर सॅमड्युन्समध्ये, दुसरं जैसलमेर शहरामध्ये. हम्म. सर जैसलमेर शहरामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स, एक तर तुम्ही जैसलमेर फोर्टचा व्ह्यू असलेलं तुम्ही हॉटेल घेतलं पाहिजे, ज्याने तुम्हाला चहल पहल पूर्ण जाणवेल, किंवा जैसलमेर फोर्टच्या आतमध्ये हॉटेल घ्या. जैसलमेर फोर्टच्या आतमध्ये हॉटेल जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा तुम्हाला एक्सपिरियंस कसा असणार, मैं तो राजा हूँ, मैं राजा के यहाँ पे रह रहा हूँ, ये मेरी रानी है, मैं अपने रानी को यहाँ पर राजा यहीं पे लेके आया. रोमॅन्टिक फिलिंग. रोमॅन्टिक फिल्म. मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या कोझी रूम्स, तेच तुम्हाला जुनं एकदम कल्चर तुम्हाला बघायला मिळणार हे जैसलमेर शहरामध्ये. आणि सर तिसरी गोष्ट होते मग तुमची राजस्थानच्या वाळवंटामध्ये. वाळवंटामध्ये तुम्हाला हॉटेल नाही मिळत, पण तुम्हाला मिळतात कॅम्प्स, ओके. स्विस टेंट कॅम्प्स. सर लक्झरियस कॅम्प्स असतात, सुंदर असतात, जिकडे तुम्हाला राजस्थानचं शास्त्रीय संगीत, लोकनाट्य, लोककलाकृती याचं बरेचसे तुम्हाला तिकडे दर्शन मिळून जातं. आणि दिवसा जेव्हा जर्नी करणार तर तुम्हाला असं वाटणार तुम्ही लिटरली स्वर्गाकडे तुम्ही ड्राईव्ह करताय का, इतकं चांगलं आहे. सो ऑब्वियसली उदयपूर, जोधपूर आणि जैसलमेर आर बेस्ट लोकेशन्स फॉर हनीमून. सर राजस्थानमध्ये वाळवंट आहे आणि त्या वाळवंटात लोक आहेत ना, नाईट तिथं स्पेंड करायला जातात, पण तिथं काही घरं वगैरे तर हॉटेल वगैरे नाही आहे, मग ते टेंटमध्ये राहतात. तो काय अनुभव आहे, कोण लोक आहेत ती म्हणजे? सर एक काम केलं पाहिजे. हां. तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत? झालेत 7-8. मी खरं सांगतोय, हे मी सांगण्याच्या ऐवजी नाही का, तुम्ही मॅमला घेऊन राजस्थानला चला, तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव तुम्हाला कळणार. सर आपण या शहरांमध्ये राहतोय, तुम्हाला रात्री एखाद्या वेळेस दिसतंय का, हा तुम्हाला चांदण्या दिसतात, होतच नाही, पोल्युशन. बरोबर. सर हीच गोष्ट तुम्ही नाही का जेव्हा तुम्ही जाणार वाळवंटामध्ये, पहिली गोष्ट काय असणार, तुम्ही जाणार वाळवंटात, तुम्हाला जीप सफारी करून आणणार. आता बऱ्यापैकी जीप सफारी फेमस होत गेलेली आहे आपल्या दुबईची खूप दुबईची फेमस आहे, खूप चांगली आहे.
पण सर आपलं माती आपण का सोडायची? सर 85च्या गाड्या 60sच्या म्हणजे त्या महिंद्रा कमांडर महिंद्रा मार्शल जुन्या गाड्या आहेत सर, त्यातनं तुमची आता पण जीप सफारी होते राजस्थानमध्ये. जे आपण रोमॅन्टिझम आपण जेव्हा म्हणतोय तर त्या रोमॅन्टिझमला काहीतरी ऍडव्हेंचर पण असलंच पाहिजे ना. बरोबर बरोबर. गोष्ट तुमची तिकडनं चालू होते. ते झाल्यानंतर तुम्ही कॅमलवरती बसायचं आणि जसा जसा सूर्यास्त होईल तसं तसं सर तुमचं वातावरण पूर्णपणे थंड होत राहणार. मे बी तुमचं दिवसा हे टेम्परेचर तुमचं 40 डिग्री असेल, जस्ट एक तुम्हाला म्हणतोय, पण रात्रीची थंडी वाढणार. किती असते रात्रीची थंडी? सर वाळवंटामध्ये कधी कधी थंडी 1-2 डिग्री पण होते, काय म्हणता? कधी कधी मायनसमध्ये पण जाऊ शकते. पण एवढी थंड असूनही सर तुम्हाला आकाश पूर्णपणे क्लिअरच सापडणार. जेव्हा तुम्ही तुमच्या टेंट्समध्ये तुम्ही जाणार, टेंट्स तुमचे व्हाईट कलरचे टेंट्स आहेत, त्या व्हाईट कलरच्या टेंट्समध्ये तुम्हाला पिवळा लाईट तुमचा जगमगणार. सपोज तुम्ही बाहेर आहात तर ते पिवळा लाईट तुम्हाला किती चांगला अनुभव तुम्हाला देणार. आणि तेव्हा तुम्ही त्या बाल्कनीमध्ये येणार, तुमच्यासाठी मस्तपैकी काहीतरी तुमच्यासाठी रिफ्रेशमेंट ड्रिंक आपण ठेवलेली आहे, कॉफी ठेवलेली आहे, रात्रीचे 12 वाजले, तुम्ही हुडहुडू करताय आणि तुम्ही आणि तुमचा पार्टनर त्या एकदम काळ्या भाळ्याखाली पूर्ण चांदण आहे, तुम्ही कॉफी पिताय, फुल रोमॅन्टिक, डोळे बंद करून सर तुम्ही असं हे करू घ्या ना, तुम्ही इमॅजिन करा. म्हणजे कोणत्या स्त्रीला गोष्ट आवडणार नाही? पुरुषांचं पाकिट खाली होणार, स्त्रीचं पण होतं, आजकाल ते समानता आलेली आहे. पण विचार करा ना सर, विचार करा ना, म्हणजे याच्या एका कॉफीचं घोट आणि तुम्ही काहीतरी बोलताय, याच्यापेक्षा पलीकडे तुमचं रोमॅन्टिझम काय नसू शकतं, मी तर बोलतो. आणि ही गोष्ट सर्व तरुण पिढीसाठी नाही, म्हाताऱ्या माणसांनी पण केलं पाहिजे. जे तुम्ही सोबतचे 30-40 वर्षाची घालवली आहेत, एकोणेकाला कळलं तर पाहिजे की प्रेम असंही आहे. आपण प्रेमाला काहीतरी वेगळं उपमा देऊत. वाळवंटामध्ये आपण आपलं प्रेम फुलवत, जिकडे कोणती गोष्ट फुलतच नाही, जिकडे कोणतं रोपटं येतच नाही, त्या ठिकाणी मी तुम्हाला तुमचे प्रेमाचे रोप तुम्हाला फुलवायला लावून क्या बात आहे, कुछ अलग करेंगे. बरोबर सफर करायची मजा वेगळीच दिसते. आपण सोबत जाऊत, आता आपण 100% सोबत जायचं. आणि मी सर तुम्हाला हे पण सांगतोय, ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, ह्या गोष्टी सर मी फक्त बोलून दाखवत नाहीये सर, या रिअल गोष्टी आहेत. तुम्ही बघा ना सर, म्हणजे तुम्ही विचार करा, भारतीय सिनेसृष्टीनी, भारतीय साहित्यिक मंडळींनी राजस्थानला एवढे ग्लोरिफाय का केलेलं आहे? पधारो मारे देश, पधारो मारे देश. सिनेमे झालेत ना सर, पद्मावत सारखा मोठा सिनेमा झाला, पहिली सारखा सिनेमा झाला, खूप चांगले चांगले सिनेमे ते कल्चर दाखवतात तिकडलं. एक्झॅक्टली. हे जे जुना एक सरपुरुष सिनेमा होता सर आमिर खानचा, ते पहिल्यांदा वाळवंट त्याच्यामध्ये बघितलं होतं, मिरची सेट. सर हा, आता हे तुम्ही सरपुरुषची गोष्ट काढली म्हणून तुम्हाला सांगतोय, भारत पाकिस्तान युद्धही झालं होतं. बरोबर. आणि ते बॉर्डर, बरोबर, बॉर्डर नावाचं सिनेमा. बॉर्डर सर, लॉंगवाला नावाची जागा आहे. जैसलमेर कॅम्प पासून, जैसलमेर शहरापासून आणखी तुम्ही 100-150 किलोमीटर जेव्हा तुम्ही पुढे जाणार, ती आहे लोंगवाला जागा. आणि तसं लोंगवाला जागेवरतीच हे पूर्ण गोष्टी घडलेल्या आहेत. आणि जे कर्णी माता, बिश्नोई समाज जो आहे, बिश्नोई समाज हा ते कर्णी माताला खूप मानतो. आणि कर्णी माताचं एक टेम्पलचं तुम्हाला तिथे लोंगवालामध्ये मिळतं. आणि ते छोटंसं कॅफे जे उन्हाळ्यामध्ये बंद होतं, पण जेव्हा टुरिस्ट जेव्हा जातात सर, लोंगवालाला फार कमी टुरिस्ट जातात, कारण तिकडे फॅसिलिटीज कमी आहेत, पण ती जाण्यासारखं आहे. तुम्ही ती गोष्ट तुम्ही आवर्जून तुम्ही ते बघायला पाहिजे. आणि सर तो जो सफर तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनरसोबत जाणार सर, जो तुम्ही कुठे थांबणार, कुठे फोटोज घेणार सर, इतकं सुंदर आणि इतकं रोमॅन्टिक वाटतं, तुम्ही कधी त्याचा विचार पण नसेल केला. म्हणजे रोमॅन्टिक आजच्या घडलं सर कसं आहे, फक्त एका टेबलवर जाऊन आपण जेवण करणं, कॅन्डल डिनर करणं नाही, लेट्स डू अ डेझर्ट डिनर.
अरे ग्रेट सर, तुम्ही सांगताय तर आता ते कुठंतरी हे फिलिंग यायला लागली की आपण मिस केलंय ते, आता गेलं पाहिजे. नाही, मिस नाही केलं तर आपण आता पण जाऊ, आपण जाऊ 100% Yes, आपण sir. प्लॅन करतो सर याचा. अजून जर मला सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मगा म्हटले की कॅमल जी आहे, म्हणजे तिथं जी स्पर्धा भरते सफारी, तर राजस्थानमधली कॅमल सफारी आणि जीप सफारीमध्ये नेमका फरक काय? काय ॲडव्हेंचर आहे त्याच्यामध्ये? सर सफारी म्हणजे काय, तुम्ही एक विचार, सफारी म्हणजे तुमचं फिरणं आहे. हम्म, आपण जो जीप सफारी जेव्हा बोलतोय, हम्म, तर तुम्ही जे साईट सीइंग करणार आहात, हम्म, हे तुम्ही जीपमधनं, ओपन जीपमधनं. हम्म, आता बेसिकली तुमचे 3 ते 4 ठिकाणी तुमच्या जीप सफारी घडतात. हम्म, एक आहे रणथंबोर. रणथंबोर हे तुमचं एक नॅशनल पार्क आहे. तिथे तुम्हाला सिंह वगैरे तुम्हाला बघायला भेटतात. हे जयपूरपासून तुमच्या 150 किलोमीटर दूर आहे. हम्म, एक तुमची जीप सफारी तुमची तिकडे झाली. हम्म, दुसरी एक सर जीप सफारी होते तुमची ती जैसलमेरमध्ये. हम्म, जैसलमेरमधली जी सफारी आहे, हम्म, तर ती सफारी होते तुमची वाळवंटामध्ये. हम्म, हम्म, आणि सर एक आणखी एक सफारी जी लोकांना माहिती नाही, जी खूप प्रीमियम लोकेशन होत गेलेलं आहे सर, ते म्हणजे जवाई बंद. हम्म, जवाई बंद आजच्या घडल्या एक नवीन एक डेस्टिनेशन समोर येत आहे, खूप कमी एक्सप्लोर झालं आहे सर. तिकडची सफारी पण त्याच म्हणजे उदयपूर पास थोडंसं जवळ आहे, तिकडे तुमची सफारी होते चिते बघण्याची, सिंह बघण्याची. आणि आपण जेव्हा कॅमल सफारी बोलतोय सर, कॅमल हा एक आयडेंटिटी बनलेली आहे राजस्थानची. हम्म, आणि कॅमल सफारीमध्ये म्हणजे काय, आपण कॅमलवरती बसायचं आणि आपण फिरून यायचं. पण हा, तुम्हाला आणखी एक गोष्ट मला सांगायला आवडणार याच्यामध्ये, बिकानेर शहरामध्ये कॅमल ब्रीडिंग सेंटर आहे. ब्रीडिंग सेंटर जसं आपलं पुण्यामध्ये घोड्यांचं आहे, तसं तिकडे सर कॅमलचं ब्रीडिंग, कॅमलचं प्रिझर्वेशन याचं एक इन्स्टिट्यूट आहे बिकानेरमध्ये, हम्म, जे की व्हिजिट करण्यासारखं आहे. पण तिकडे लोकांना माहितीच नाही काय करायचं काय नाही. सो ते एक गोष्ट वेगळी आहे तुम्हाला बिकानेरमध्ये बघण्यासारखी. सर, तिथून आपल्याला जर समजा शॉपिंग करायची असेल राजस्थानमधल्या या आपल्या सफरीमध्ये, तर काय गोष्टी घेतल्या पाहिजे तिथून? सर जयपूरमध्ये जेव्हा तुम्ही जाणार, तर जयपूर इज द बिगेस्ट मार्केट हम्म, फॉर हँडीक्राफ्ट्स. हम्म, हम्म, 1-2 शॉप्स पण आहेत ज्यांचं मला आता नक्की नाव आठवत नाहीये. सर सपोज आता मी जे जस्ट गोष्ट सांगतोय, आपल्याकडे ही एक आपल्याकडे अवॉर्ड आहे. हम्म, सर हा अवॉर्ड याने असं आपल्याला दिलेला आहे. हम्म, सर या अवॉर्ड मध्ये काय काय कस्टमायझेशन करायची, तुम्हाला जर 1 पीस हवे की 2 पीस हवे की 100 पीस हवेत, हम्म, सर तुम्हाला हाताने त्याची कॅलिग्राफी करून तुम्हाला देणार, इतकं चांगलं तुमचं हँडीक्राफ्ट मार्केट आहे ओके. तुमच्या जयपूरमध्ये. जेव्हा तुम्ही उदयपूरला जाणार, तर उदयपूरमध्ये सर तुम्हाला बऱ्यापैकी संगमरमरचे आयटम तुम्हाला मिळणार. हम्म, हम्म, जोधपूरला जेव्हा तुम्ही जाणार सर, ब्लॉक प्रिंटिंग नावाची एक संकल्पना आहे. आता आपण हे जे कपडे घालतोय सर, कपड्याला प्रिंट केलेली आहे, हम्म, या प्रिंट मशीनने झालेल्या आहेत, राईट? हम्म, की आपण कपडे घालतोय स्टिचिंग झालेली आहे. सर ब्लॉक प्रिंटिंग एक खूप जुन्या काळातली, राजेशाही काळातली एक प्रथा आहे. चिपा कम्युनिटी आहे, चिपा जे छापतात. हम्म, सर जोधपूरमध्ये टेक्स्टाईलचं खूप मोठं मार्केट आहे. हम्म, म्हणजे विषय कसा होतो की तुम्हाला तमिळनाडूवरून कापड येतं तुमच्या जोधपूरला, हम्म, जे डिझाईन्स जे बनवल्या जातात, तर त्या डिझाईन तुमच्या बनतात जोधपूरला. हम्म, आणि सर तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल, ती एकही डिझाईन मशीनची नाहीये. हम्म. प्रत्येक डिझाईन तुमच्या हाताने बनवलेली डिझाईन, मग ते हस्तकलाचं. हस्तकला पूर्ण. आणि सर ते तुमचा कपडा नंतर सुरतमध्ये, हम्म, आणि आपण ज्या साड्या घालतोय हम्म, किंवा आपण वेगवेगळे सूटचे कापड जे घेतोय, ते इथे नंतर तुम्हाला मार्केटिंग करून मिळतात. ओके. हे सोडून लाख बँगल्स एक खूप चांगला प्रकार आहे, हम्म. पण स्त्रियांना माहिती असेल. त्या लाखाच्या बांगड्या आपल्याकडं ह्याला घालतात, संक्रांतीला घालतात त्या. बरोबर, आपण संक्रांतीला घालतोय ना सर, ही जी प्रथा जी आहे, ही तुमची जोधपूरवरून आलेली आहे. ओके. म्हणजे जोधपूरमध्ये तुम्हाला लाख बँगल्स ते गरम करून त्या तयार होतात. सर, ती जी प्रोसेस न फार अप्रतिम आहे. हम्म, हम्म, त्याला गरम करायचं, बेलायचं, हम्म, आणि तुमचं मनगट कसं आहे, जेवढी साईज आहे तेवढ्याच साईज तुम्हाला ते करून देणार.
आणि तुम्हाला कलर कसा पाहिजे ते पण. ओके. तिकडे लाख बँगल्स तुम्हाला घेण्यासारख्या खूप चांगल्या आहेत. आणि तुम्हाला जोधपूरमध्ये कॅमल लेदर्सचे तुम्हाला आयटम्स जेन्युन ते तिकडं तुम्ही सोडू शकत नाही. आणि बाकी मग लेहंगा हा जो प्रकार आहे, शेरवानी जो प्रकार आहे, जोधपुरी जो प्रकार आहे, हां. आलाय कुठनं? राजस्थानमधून राजस्थानचं सर. आपण लग्नामध्ये जोधपुरी घालतोय आजच्या जोधपुरी घडीला. घालतो. बरोबर. शेरवानी घालतो. शेरवानी चला, शेरवानी सपोज आपलं हैदराबादचं स्टाईलचं झालं, पण जोधपुरी ही बंडी जी आपण घातली, की तुम्ही जी घातलेली आहे सर, हे पूर्ण जे आहे ते कपड्याचं ही जी पद्धत आहे, आपण म्हणतो की जी कल्चरल पद्धत आहे सर, ती तुम्हाला जयपूरवरनं, जोधपूरवरनं, उदयपूरवरूनच आपल्याला मिळणार. सो शॉपिंगसाठी सर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. आणि शॉपिंगसाठी जायचं म्हणजे मी तर बोल, तुमच्या खिशामध्ये 15,000-1,000 असू द्या, 15,000 ते 20,000, सो तुम्ही 1,00,000 शॉपिंग करून येणार. इतकं सुंदर आहे, इतकं स्वस्त पण चांगलं पण आहे. सर आता ह्या बाकीच्या गोष्टी झाल्या ह्याच्या, पण ह्याला राजस्थानला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे महाराणा प्रताप असतील किंवा राणा कुंभ असतील, तर ह्यांच्याबद्दल काय विशेष आहे तिथं? म्हणजे काय तिथं पाहायला मिळतात? तर ते इतिहासाचे काय अवशेष आहेत का तिथे? आपल्या नजरेसमोर जे जे दिसतंय, हम्म, तुम्हाला किल्ले दिसत असतील, तुम्हाला वाडे दिसत असतील, हम्म, तुम्ही जे आजच्या घडीला जो तुम्ही पेहराव करताय, हम्म, जे तुम्ही खाताय, सर हा सर्व इतिहास तोच आहे. हम्म. कारण इतिहासप्रेमी तर जास्त भेटत असतील तिथं, जात असतील, अभ्यासक जात असतील. सर तेच बोलतोय, आपण जो इतिहास बोलतोय, इतिहास फक्त आपण माणसाविषयी नाही बोलू शकत. हम्म, त्या राजांनी, कुंभनी, परत आपल्या महाराणा प्रतापांनी, राजा गंगासिंगनी करून ठेवलेलं आहे भरपूर सारं. तो जो इतिहास आहे, त्यांचे मॉन्युमेंट्स आहेत, त्यांचे शौर्यगाथा जी आहे, ही सर तुम्हाला ज्या त्या किल्ल्यांमध्ये तुम्हाला 100% तुम्हाला बघायला मिळणारच. आणि तीच परंपरा त्यांचे वारसदार म्हणा किंवा राजस्थानची जी लोक आहेत, मग त्यामध्ये वेगळे समाज आहेत, हे पुढे चालवत आहेत. बरोबर. आणि यामध्ये सर फक्त तुमचा आणि फक्त माणूस नाही राहत आहे. हम्म, घेवर तुमचा कसा आला मार्केटमध्ये? हम्म, राजाला काहीतरी गोड खायचं होतं, जिलेबी झाला, काहीतरी गोड खायचा विशेष पदार्थ, राजाला खुश करण्यासाठी तुम्हाला घेवर दिला गेलेला आहे. पगडी तुम्ही घालताय, राजा तेव्हा पगडी घालायचे, तेव्हा पगडीचे कलर वेगळे वेगळे असायचे. आता पण तुम्हाला ते वेगळे दिसतात का? कारण तीच इतिहास तो जोपासत आहे तुम्ही आज सगळ्यांना. बरोबर. सर राजस्थानमध्ये जर भेट द्यायची असेल समजा महाराष्ट्रीयन माणसाला, तर कुठल्या महिन्यात गेलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त त्यांना चांगलं बघता येईल? सण, परंपरा, लोकनृत्य या सगळ्याच गोष्टींचं तिथं त्या महिन्यात भेटतात. असा कुठला महिना आहे? थंडीचा जो काळ असेल, जेव्हा मान्सून संपतो आणि त्याच्यानंतर जेव्हा सीझन जो चालू होतो, म्हणजे डिसेंबर. नाही, तुम्ही ऑक्टोबर पासून पकडा. मान्सून आपला संपला, बरोबर. आपल्याकडे गणपती विसर्जन सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होऊन जातं. दसरा संपतो किंवा दसरा चालू होतो. सर ऑक्टोबर पासून जे तुमच्याकडे 5 ते 6 महिने आहेत, ते 5 ते 6 महिने सर तुम्ही 100% तुम्ही राजस्थानला व्हिजिट केलंच पाहिजे. आणि यामध्ये सुद्धा होळी सणाच्या दिवशी तुम्ही ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. कारण की आपण जो राठोड समाज जो म्हणतोय, तर त्यांची होळी बघण्यासारखी असते. मग आपल्याकडे आदिवासी समाजात खूप मोठी होळी केली जाते. होय हां. सर. आता इकडे कसं आहे ना, का राजस्थानमध्ये काही काही ठिकाणी इतकं सुंदर आहे ना, बाया त्यांच्या हस्बंडला मारतात होळीच्या दिवशी. मारतात? हा, का बरं? परंपरा, प्रथा. लट घ्यायचा सर, इतकं सुंदर आणि ते बघण्यासारखं. म्हणजे खूप ते माणसं या घरात त्या घरात लपत असतात. काही काही एरियामध्ये ती गोष्ट केल्या जात तिकडे तशी. होळीच्या दिवशी तुम्ही मिस नाही केली पाहिजे. दुसरी वैशाखी, बैसाख आपण ज्याला म्हणतोय. काय आहे तो प्रकार? नॉर्दर्न पार्ट ऑफ जो राजस्थान आहे, ज्याच्यामध्ये तुमचं सीकर, हनुमानगड, गंगानगर, सर या एरियामध्ये जेव्हा गव्हाची कापणी होते, तर त्यावेळेस नाही का देवताला पूजल्या जाते की आमचं उत्पादन जास्त वगैरे व्हावं. तर त्या टाइमला ते बैसाख हा एक तिकडचा एक खूप मोठा सण आहे, तोही तिकडे साजरा केला जातो.
आणि आजच्या घडीला कसं झालंय की यंग जनरेशनमुळे आणि बऱ्यापैकी फॉरेन टुरिस्टमुळे न्यू इयरचा टाइम पिरियड हा पण तुम्हाला बऱ्यापैकी चांगला तुम्हाला तिकडे अनुभवायला मिळतो. सो ऑक्टोबर टू मार्च आर द बेस्ट इज द बेस्ट टाइम टू विजिट राजस्थान इफ यू प्लॅनिंग ऑफ दॅट डेस्टिनेशन. सर आपल्याकडे कसं की प्रत्येक शहराची एक खाद्य संस्कृती असते आणि आपण म्हणतो की कुठलं ठिकाण खाण्यासाठी जेवणासाठी चांगलं आहे. तसं राजस्थानमध्ये ज्यावेळेस आपण टुरिझमला जातो, फिरायला जातो, तर कुठल्या ठिकाणावरचं जेवण आपण टाळलंच नाही पाहिजे. ही अशी गोष्ट झाली ना की जेव्हा तुम्ही मुंबईच्या बीचला जातो ते भेळपुरी खाल्लीच खाल्लीच पाहिजे. पाहिजे. मुंबईचा वडापाव खाल्लाच पाहिजे. मुंबईचा वडापाव खाल्लाच पाहिजे. चित्रची भाकरवडी तुम्ही खाल्लीच पाहिजे. हां. तर आता हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगू इच्छितो. हम्म. जयपूरमध्ये तुम्ही पाणीपुरी, लस्सी हा प्रकार तुम्ही सुटला नाही पाहिजे. हम्म. तुम्हाला गोड खायला आवडतं? गोड तिखट दोन्ही पण. ओके. पाणीपुरी तिकडची फार उत्तम. हम्म. तुम्ही राजस्थानी स्वीटमध्ये तुम्ही आतापर्यंत काय काय खाल्लेलं आहे? सर बऱ्याच गोष्टी खाल्ल्या. जलेबी खाल्ली असेल तुम्ही. भरपूर वेळा. आता जलेबी खाणे सर गोष्ट वेगळी, हम्म. पण तुम्ही दूध जलेबी किंवा रबडी जलेबी खाल्ली का? नाही. सर हे जे कॉम्बिनेशन आहे ना, दूध जलेबी, रबडी जलेबी, सर हे तुम्हाला घंटाघर जे आहे जोधपूरचं त्याच्या आसपास काय काय सर लोकल स्टॉल्स आहेत, तुम्ही तिकडचे ट्राय करा. हम्म. तिकडची तुम्ही प्याज कचोरी बघा. प्याज कचोरी तुम्हाला जयपूरमध्येही भेटणार. माझ्या अनेक जी गोष्ट म्हणजे मला आवडली ना ती म्हणजे काय, काही काही हॉटेल्स उदयपूरमध्ये आहेत, हम्म. ऑथेंटिक हॉटेल्स आहेत. चुरमा दाल बाटी ही थाळी तुम्ही तिथे खायची. जैसलमेरला गेल्यानंतर तुम्ही लाल मांस सोडू शकत नाही. हम्म. असे काही लोकेशन्स आहेत ना ज्याची आयडेंटिटी तिथेच बनलेली आहे. हा, एक जे लोकांना माहितीच नाहीये ते म्हणजे गंगानगरचा जलजिरा. हम्म. आता आपल्याकडे जलजिरा आपण पुण्यामध्ये कसं घेतो की पुदिना टाकून आपण एक जलजिरा घेतो, राईट? बरोबर. पण राजस्थानचं जे गंगानगर सगळ्यात नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट ऑफ हम्म. राजस्थान, तिकडनं तुम्हाला 15 किलोमीटरला तुम्हाला पंजाब लागून जातं. राजस्थानच्या त्या शहरामध्ये सर जलजिरा वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. त्या जलजिरामध्ये तुम्हाला काळी मिरी, हम्म. जिरा आणि एक वेगळं सिरप काय ते मला माहित नाही सर, ते फक्त पाण्यात टाकून प्यायचं. तर ती तुम्ही विसरू शकत नाही. तसंच तिकडे रायसिंहपूरची तुमची एक बर्फी आहे, ती पण फार फेमस आहे. हम्म. बरं, आता एक प्रश्न मीच तुम्हाला विचारतो. हम्म. कचोरी तुम्ही केवढी मोठी खाता? साधारण अशी कुठली कचोरी फेमस महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये आम्ही तर कचोरी द्या एवढंच म्हणतो. शेगावची कचोरी आपण बोलतो. बरोबर. जेव्हा आपण अजमेर शरीफला जातो, अजमेर शरीफला जाताना नसीराबाद नावाची एक जागा आहे, हम्म. आर्मी कॅन्टोन्मेंट आहे. आणि सर नसीराबादमध्ये तुम्हाला कचोरी भेटते आपल्या एवढं भाकरी एवढी. काय म्हणता, भाकरी एवढी? हा, म्हणजे जेवणच होतं काय त्याच्यात? ती कचोरी नाहीयेच. हम्म. नसीराबाद का कचोरा. ओके. आणि नसीराबादचा कचोरा ते देताना हम्म. त्याला चटणी सर ते वेगळ्या वेगळ्या टाईपची देतात. सपोज तुम्ही आता हिवाळ्यामध्ये तुम्ही गेलात, तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला गाजराचं तुम्हाला लोणचं तुम्हाला देणार ते. तुम्ही उन्हाळ्यामध्ये गेलात तुम्हाला ती चटणी आंब्याची देणार. हम्म. असं भरपूर साऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी सर तुम्हाला तुमच्या तोंडाला पाणी सुटणार सर, हे तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला मी. सर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. सर मिनिमम किती बजेट ठेवावं लागतं राजस्थानची सफर करायला? सर आता हे डिपेंड करतं की तुम्ही नेमकं राजस्थानमध्ये करताय काय. हम्म. आपण जे आतापर्यंत जे प्लॅन्स आपण केलेले आहेत, आपण लिटरली 5-5, 6-6 हजार रुपयापासून आपण आपल्या ट्रिपचे आपण प्लॅन करतोय. ओके. आपण तसे आपल्या भरपूर साऱ्या क्लायंट्स आपण तसे दिलेले आहेत. आता तुम्हाला एक प्लॅन करायचा जयपूरचा, तर जयपूर तुम्हाला कव्हर करायला तुम्हाला किती दिवस लागतील? 2 रात्र 3 दिवसामध्ये तुमचं जयपूर पूर्णपणे कव्हर होऊन जातं. तर हे जयपूर शहर कव्हर करण्यासाठी एक्झाम्पल सर तुमचं बजेट जास्त 7-8 हजार जरी असं तरी तुमचं लॅविश तुमचं जयपूर होऊन जातं. तुमचं खाणं, राहणं, पिणं सर्व काही म्हणजेच तुम्ही सर 6-7 हजारापासून नो लिमिट पर्यंत तुम्ही सर तुमचा खर्च करू शकता.
पण आमचं रिकमेंडेशन असं की तुमचं ट्रिप कमीत कमी 5 नाईट 6 डेज का 6 नाईट 7 डेजची असावी. हम्म. मग ते तुम्ही पुण्यापासून किंवा मुंबईपासून किंवा नागपूरपासून किंवा नांदेडपासून तुम्ही प्लॅन केली पाहिजे. हम्म. आणि यासाठी तुमचं बजेट 20 ते 25,000 जर असेल सो तुम्हाला चांगलं 3 स्टार कॅटेगरीच्या तुम्हाला चांगल्या हॉटेल्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे पूर्ण जे सगळे लोकेशन होऊन जातात 20-25 हजारात. सर तुम्ही 5 रात्र 6 दिवस आपण जो हा प्लॅन बोलतोय ज्याच्यामध्ये तुमचं जयपूर, जोधपूर, जैसलमेर किंवा जयपूर, उदयपूर, चित्तोडगड किंवा उदयपूर, जैसलमेर, जोधपूर असा आपण प्लॅन त्याला करू शकतो. अशा सर प्लॅन्स आयटनरीज वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे लोकेशन वेगळ्या वेगळ्या असल्यामुळे तुम्हाला रेट्समध्ये तुम्हाला फरक दिसतो. पण तुम्ही साधारणतः तुम्ही 7,000पासून जर तुम्ही प्लॅन केले तुमच्या राजस्थानच्या ट्रिप होत राहतात. आणि याच्यामध्ये फरक कुठे पडतो? तुम्ही हेरिटेज हॉटेल घेतले का? हेरिटेज हॉटेल घेतले तर तुमचा खर्च वाढणार. आता तसे एक आपण हेरिटेज हॉटेलसाठी आपण एक केलं पण होतं. आपण नोव्हेंबर महिन्यापासून आपलं काही म्हणजे दरवर्षीच आपलं असतं नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत, परत डिसेंबरपासून जानेपर्यंत असे वेगळ्या वेगळ्या स्लॅब्समध्ये आपण 6 रात्र 7 दिवसांची, 7 रात्र 8 दिवसांची हेरिटेज हॉटेल्स आपण टूर्स देत असतो. त्या हेरिटेज हॉटेल टूर्समध्ये काय असतं, आपण प्रत्येक माणसाला आपण हेरिटेज हॉटेल्सच आपण देतो. राजशाही थाट तुम्हाला भेटणार. म्हणजे तुमचं वेलकम ते टीका वगैरे लावून ओवाळणी करून अशातली गोष्ट. आणि हेरिटेज हॉटेल्समध्ये तुम्हाला जेवण तुम्हाला हेरिटेजेस आपण देतो, प्रॉपर थालीज वगैरे. तर याचा खर्च साधारणतः सर तुम्हाला 35,000पासून स्टार्ट होऊन जातो. सर आता ज्यावेळेस प्लॅन करतो आपण कुठल्याही ह्याला जायचं तर स्वतःचाच प्लॅन करावा की एखादा म्हणजे तुमच्यासारखा अनुभवी व्यक्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्सशी संपर्क करून घ्यायला पाहिजे, कुठलं बेस्ट आहे? सर आजच्या घडल्या पूर्ण डिजिटल युग आहे. आणि डिजिटल युगामध्ये काय होतं की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर दिसतात. आणि जो क्राऊड आहे आजच्या घडीला आपण ज्याला जेनझी क्राऊड म्हणतो की जे यंगस्टर्स आहेत, तर सर ते सेल्फ रेडीमेड ट्रिप्स त्यांच्याकडे त्यांचा कल जास्त आहे. त्यांना एक्सप्लोअर करायचं आहे. पण एक्सप्लोअर करत असतानाही सर जी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिसत आहे त्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवता येत नाही. एक्झाम्पल मी तुम्हाला देण्यासाठी गेलो, तुम्ही एक हॉटेल घेतलंय XYZ नावाचं. हॉटेल्स तुम्हाला फोटो ऑनलाईन खूप चांगले दिसतात. तुम्ही तिथे गेला तुम्हाला गाडी पार्क करायला जागाच नाही, काय करणार? तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला हॉटेल चांगले दिसले, सर्व दिसले, पण तुम्हाला हॉटेलमध्ये तुम्हाला सर्व्हिसेस मिळत नाही, तुम्हाला गाडी चांगली मिळत नाही. सो यासाठी आमचं कधी पण राहील प्रॉपर ट्रॅव्हल प्लॅनर, ट्रॅव्हल कन्सल्टंट्स आणि गुड नॉलेज असणाऱ्या माणसांकडनं तुम्ही असे तुमच्या पॅकेजचे तुम्ही गाईडलाईन्स घेतल्या पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडनं बुक केल्या पाहिजे. तुम्ही ट्रॅव्हल एजंटकडनं करू नका. तुम्ही ट्रॅव्हल कंपनी, प्लॅनर आणि कन्सल्टंटकडनं जर तुम्ही ह्या गोष्टी जर केल्यात ते तुम्हाला जास्त सोयीस्कर राहणार, ज्याच्यामध्ये तुमची फसवेगिरी होणार नाही. आणि ते तुम्हाला सांगू शकतात तुम्ही या लोकेशनला तुम्ही काय केलं पाहिजे, त्या लोकेशन तुम्ही काय केलं पाहिजे. हे सर्व गोष्टीचं जेव्हा तुमच्याकडे असं नॉलेज असेल तर तुमची सर ट्रिपमध्ये तुम्हाला कुठल्याच गालबोट लागणार नाही. बरोबर. सर आता राजस्थानला जर कोणी टूर प्लॅन करत असेल तर पर्यटकाकडून जास्तीत जास्त कोणत्या चुका होतात? सर कुठले पण टूर आपण जे बुक करतोय, जर तुमचा स्टे चांगला नसेल सर तुमची ट्रिप तिथेच खराब होऊन जाते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या गोष्टीसाठी गेलात, तुम्ही फिरण्यासाठी गेलात आणि तुम्हाला गाईडच चांगला नाही मिळाला, तुम्हाला ड्रायव्हर चांगला नाही मिळाला, तर तुमचे बरेचसे तुमचे लोकेशन्सही मिस होतात. आणि लोकेशन्स मिस होणं म्हणजे तुमचे एक्सपिरियन्सेस मिस होणं. बरोबर. तर सगळ्यात मोठे लोक चूक काय करतात की स्वस्ताच्या नादामध्ये बऱ्याचशा ऑनलाईन गोष्टींकडे जातात. तर ही गोष्ट तुम्ही क्रॉस व्हेरीफाय केली पाहिजे. सपोज तुम्हाला मी हॉटेल दिलं आहे एखादं, त्या हॉटेलमध्ये तुमच्याकडे हीटर आहे की थंडीच्या टाईममध्ये, त्या हॉटेलपासून तुम्हाला स्टेशन जवळ आहे की नाही, त्या हॉटेलमध्ये जेवणाचे मेनू आहेत की नाही. स्पेशली जेव्हा आपण व्हेजिटेरियन गोष्ट जेव्हा बोलतोय, आजच्या घडला जे FDAचे नॉर्म्स आलेले आहेत, तुम्हाला तसं चांगलं जेवण तुम्हाला मिळालं पाहिजे, तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये अडल्ट्रेशन नसलं पाहिजे. ह्या गोष्टीची काळजी घेण्यासाठी सर आपल्याला गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि लोकांची मेहनत हीच चूक होते की जेवणाची आणि हॉटेलची. आणि हे सोबत सर तुमचं ट्रिप प्लॅनिंगमध्ये तुमचं आयटनरी पण बऱ्याच वेळेस चुकते. बरोबर. म्हणजे का की सपोज आता तुम्ही आयटनरी तुम्ही प्लॅन केली उदयपूर, जैसलमेर, जोधपूर,
तुम्ही आयटनरी प्लॅन केली आहे. तुम्हाला गुगलवरती दिसत असेल की तुमचा उदयपूर टू जोधपूरचा जो डिस्टन्स आहे तो 6 तासाचा आहे. पण तुम्हाला ग्राउंड रियालिटी माहिती आहे का? सर प्रत्येक गोष्ट तुम्ही ऑनलाईन बघून घेण्यापेक्षा तुम्ही काहीतरी गोष्टी ट्रॅव्हल प्लॅनरकडनं किंवा ट्रॅव्हल कन्सल्टंटकडनं घेणं गरजेचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कुठेच त्रास होणार नाही. बरोबर. सर मला आता एक अजून उत्सुकतेचा प्रश्न विचारायचा आहे, की बऱ्याच ठिकाणी सगळं माहीत असतं. हे शहर बघायचं आहे, ही गोष्ट बघायची. पण अशी कुठली ठिकाणं आहेत राजस्थानमध्ये, की जिथं लोकं अजून पोहोचलीच नाही आणि ती बघण्यासारखी आहेत किंवा जास्त ओढा तिकडं नाही आहे? थोडक्यात आपण हिडन जेम्स विषयी बोलतोय. येस, येस. सर डिस्कवरीवरती नाही का तुम्हाला खूप वेळ दिसलं असेल, फक्त एक उंदरांचं टेम्पल आहे, उंदीर. आणि उंदराचं टेम्पल आहे, त्या उंदरांमध्ये कुठतरी एक पांढरा उंदीर आहे. त्याचं करणी माताचं टेम्पल, जे की देशनोक अर्थातच बिकानेरमध्ये. सर तिकडे लोक जास्त जात नाहीयेत. बरोबर. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही गंगानगर साईडला जाऊन तुम्ही हिंदुमल कोटला जाणार, जिथं तुम्हाला बॉर्डर 2 किलोमीटर दूर आहे, लोकांना ही गोष्ट माहीत नाहीये. तुम्ही जैसलमेरमध्ये गेल्याच्या नंतर कुलधरा, जे की हॉन्टेड विलेज आहे ज्याला आपण म्हणतोय, एकेकाळी ट्रेडचं एक मोठं हब होतं, लोकांना त्या गोष्टी माहीत नाहीयेत. आणि हेच गोष्ट करत असताना उदयपूरमध्ये पण काही काही लोकेशन्स असे आहेत जिकडे तुम्हाला सिटीचे व्ह्यूज तुम्हाला चांगले मिळतात, ती आपण कमी बघतोय. नाथद्वाराकडे लोकांचा कल फार कमी आहे, नाथद्वाराकडे लोक जास्त जात नाहीयेत. जवाई बंद हे लोकेशन आजच्याकडला खूप जास्त बूम करत आहे, ही गोष्ट बघितली पाहिजे. यासोबत कुंभालगडचा जो किल्ला आहे, सो तो अप्रतिम आहे, लोकांना त्याच्याविषयी माहिती नाहीये. आणि हे सर्व होत असतानाच परत पुष्कर, जिथे एक ब्रह्मदेवाचं टेम्पल आहे, ते लोकांना जास्त माहित नाही. अशा काही गोष्टी आहेत आपण ज्याचं इन्फॉर्मेशन आतापर्यंत आलेलं नाही समोर. पण हे अर्थातच तुम्ही एखादा चांगला ट्रॅव्हल कन्सल्टंट किंवा ट्रॅव्हल प्लॅनरकडे जर गेलात तर तुम्हाला तुमची आयटनरी कशी बनवायची काय नाही तुम्हाला 100% तुम्हाला कळणारच. सर तुम्ही आत्तापर्यंत एवढी भारी माहिती शेअर केली, की अख्खा राजस्थान आमच्या पुढं असा मांडून ठेवला, की आता असं वाटतं की राजस्थान मिस झाला म्हणजे खूप काही आयुष्यामधून मिस झालेलं आहे. आता नेक्स्ट ट्रिप लवकरच तुमच्याबरोबर निघणार आहे आमची. सर आपण सर्वजण करूच चांगले प्लॅन, कारण की राजस्थान सर, राजस्थानला जाणं म्हणजे राजस्थान बघून येणं नाही, राजस्थानला जगावं लागणार आहे. आणि जगायचं म्हणजे तिथे राहायचं, त्या माणसांसोबत भेटायचं, तिकडची आत्मीयता आपण जोपासायची, त्यांचं जेवण, खाणं पिणं, किल्लं, अगदी सगळ्यामध्ये ना मिसळून जायचं. ग्रेट. म्हणजे राजस्थानला जाणं आहे. आणि म्हाताऱ्यापासून म्हणजे छोट्या मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत कुणी पण जावा. आणि सर त्यासाठी आम्ही इथं आहोत तुमच्यासाठी. सर आता छोटासा एक मी रॅपिड फायर तुमच्याबरोबर घेणार आहे, म्हणजे एका वाक्यात द्या किंवा एका शब्दात उत्तर दिलं तरी चालेल. ओके सर पहिली गोष्ट आहे की जयपूर की उदयपूरला जायचं आधी? दोन्ही पण, दोन्ही. सर जैसलमेर की जोधपूर? आता सांगा. जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर जैसलमेर, थार डेझर्टची सफारी तर जैसलमेर, जोधपूर म्हणजे तुम्ही राजेशाही. सर पॅलेसेस बघायचे की आधी डेझर्ट? रोमॅन्टिक दोन्ही पण ठिकाणी आहे. प्लॅन तुम्ही दोन्ही डिस्ट्रीब्यूट करा, आधी हे बघा ते बघा, पण दोन्ही पण करा. सर लक्झरी की बजेट ट्रॅव्हल, कुठली निवडायची? मला वाटतं लक्झरी केली चांगली आहे, कारण की तुम्हाला फार जास्त एक्सपिरियन्स येणार. बजेट पण तुम्ही करा, पण बजेटमध्ये तुम्ही लोकेशन भरपूर सारे कव्हर करू शकता. सर राजस्थान मधला सनराईज बेस्ट आहे की सनसेट? मी असं बोलेल की जैसलमेरचा सनराईज आणि नाहरगड फोर्टचा सनसेट. क्या बात आहे. सर विंटर की मान्सून, कुठल्या काळामध्ये झालं पाहिजे? मान्सूनमध्ये तुम्ही उदयपूरला जावा, विंटरमध्ये तुम्ही कुठे पण जावा. सर राजस्थानची ट्रिप ही सोलो काढली पाहिजे की फॅमिली ट्रिप काढली पाहिजे? फॅमिली सोबत तुम्हाला जगता येईल सर, तुम्हाला प्रत्येक गोष्ट जगता येईल. फॅमिली आणि फ्रेंड्स. सर आता एका शब्दात तुम्ही मला राजस्थान सांगायचंय, काय राजस्थान? राजस्थान पाहुणकीचं माहेरघर.
म्हणजे पाहुणचार. पाहुणचार. ग्रेट सर. प्रगतजी, तुम्ही सत्तामंच पॉडकास्टमध्ये आलात आणि इतकी भरभरून माहिती सांगितली. अख्खं राजस्थानचं कल्चरपासून ते डेझर्टपर्यंत, राजेशाही थाट ते पूर्ण बजेटपर्यंत तुम्ही आम्हाला एवढ्या गोष्टी समजून सांगितल्या. माझ्या डोळ्यापुढं तर पूर्ण राजस्थान असा उभा झाला आणि निश्चितच प्रेक्षकांनाही तो खूप आवडेल की तुमच्याबरोबर यायला. आता मला तर उत्सुकता लागली, लोकही तुमच्याबरोबर येतील. कारण तुम्ही जे छान पद्धतीने सांगताय, म्हणजे छान पद्धतीने राजस्थान आम्हाला तुम्ही दाखवणार आहे. तुम्ही ही जी आम्हाला आमच्याकडे आलात आणि आमच्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल सत्तामंच तुमचा सदैव आभारी राहील. सत्तावनचा मी आभारी. तुम्ही आम्हाला बोलवलात. माझ्याकडनं जेवढं मी तुम्हाला माझ्याकडं खूप सारं तुम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आणि राजस्थानची सफर ही अर्थातच तुम्ही पीस क्युअर सोबत कराल अशी अपेक्षा बाळगतो. नमस्कार. मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की प्रगतजी खूप चांगल्या पद्धतीने टूर मॅनेज करतात आणि जे लोक नाहीत दाखवत तिथंही तुम्हाला त्या अनुभव, तिथल्या गोष्टी आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमची एक राजस्थान सफर ते घडून आणू शकतात. जर भविष्यात तुम्हाला जायचं असेल तर निश्चितच मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. आणि तुम्ही आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल प्रेक्षक तुमचंही खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. आणि जर हे पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा. आणि जर कुणाला राजस्थानमध्ये जायचं असेल तर त्याच्यापर्यंत हा पॉडकास्ट निश्चित पोच करा. थँक्यू सो मच.